घरात असलेल्या कोणत्याही पिठापासून अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ अतिशय हेल्दी असं आहे. कसं करायचं बघूया. इथे अर्धा भोपळा घेतलेला आहे, हा खिसून घेतला आहे. यामध्ये आपण एक कांदा, कोथिंबीर, 2 मिरच्या आणि एक टोमॅटो हे सगळं आधीच चिरून घेतलेलं आहे. नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे 1 बाउल ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे आपण हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण या आधीच सगळ्यात चिरलेल्या भाज्या आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, हिंग चिमूटभर, जिरे 1 चमचा, यानंतर ओवा 1 चमचा, 1 चमचा धनेपूड, जिरेपूड, 1 चमचा तीळ, असं सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे. 1 चमचा मीठ आणि साखर हे सगळं घालून व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. यामध्ये 1 चमचा गोडा मसाला आणि थोडंसं 1 चमचा आपण तेल घातलेलं आहे. हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. तुमच्या घरी जी पिठं असतील ती तुम्ही घातलीत तरीही चालेल. ही अशा पद्धतीने त्याचे भिजवून लहान लहान गोळे केलेले आहेत. याच्यात पाणी जास्त घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी सगळ्या भाज्यांचं पाणी त्यामध्ये मिक्स होतं आणि छानसं ओलसर पीठ होतं. यानंतर आपण एका लोखंडी तवा, त्यावरती आपण थोडंसं तेल आणि त्यावरती आपण एक गोळा असा थापून घेतलेला आहे थालीपीठाचा. आता त्याला लहान लहान अशी छिद्रं पडली आहेत. त्यामध्ये 1 चमचा तेल. यामुळे थालीपीठाला अतिशय उत्तम वाफ येते आणि हे हेल्दी थालीपीठ आपण यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. हे छान व्यवस्थित झाकण घालून आपण ते वाफ आणलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाजतो आहोत. त्यामुळे उलटवून आपण ते पुन्हा दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घेतली. गरम गरम थालीपीठावरती आपण तुपाची धार अतिशय उत्कृष्ट लागते आणि टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, त्यानंतर भोपळा, त्यानंतर मिरची आणि वेगवेगळे मसाले यांचं हे मिश्रण अतिशय हेल्दी. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.